विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। लातूर जिल्ह्यातील धनेगाव हे एक प्रसिद्ध असलेलं गाव। या धनेगावातील ग्रामदैवत रोकडेश्वर मंदिर हे देखील तेवढंच प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कामाची सुरुवातच या रोकडेश्वराला नारळ फोडून व्हायची। बाबुळगाव जवळच असणाऱ्या या धनेगावचे प्रताप पाटील यांनी गावकऱ्यांची मने जिंकली आणि धनेगावकरांनी गावचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं। प्रताप पाटील या युवकाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि गावामध्ये विविध उपक्रम राबवले व गावचा चेहरा मोहराच बदलून टाकला। यामुळे धनेगावला स्मार्ट विलेजचा पुरस्कार मिळाला आहे। धनेगाव या स्मार्ट विलेजच्या या स्मार्ट लीडरने देशमुख कुटुंबावर आपली निष्ठा जपलेली आहे। दिलीपरावजी देशमुख, आमदार अमित भैया देशमुख, धीरज भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व राजकीय कार्यामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे। आमदार अमित भैया देशमुख यांचा लाडका कार्यकर्ता म्हणून या स्मार्ट लीडरची सर्वत्र ओळख आहे। तर मग वेळ कशाला, न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या गाव वार्ता या विशेष कार्यक्रमामध्ये आज पहा धनेगाव येथील गाव वार्ता। आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल न्यूज वन महाराष्ट्र। मी संतोष रोकडे, सर्व प्रेक्षकांचं स्वागत। गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात आज आम्ही निवड केली आहे लातूर तालुक्यातील धनेगाव नगरीचे लोकप्रिय युवा एक कार्यसम्राट सरपंच प्रताप नामदेवराव पाटील। प्रताप नामदेव पाटील यांच्याबद्दल विशेष माहिती अशी की धनेगाव या नगरीचं या व्यक्तीनं अगदी रुपडं बदलून टाकलेलं आहे। ते सांगतायत की मला धनाचा लोभ नाही तर मला गावचा लोभ आहे आणि गावच्या प्रेमापोटी मला या ठिकाणी या राजकारणामध्ये यावंसं वाटलं। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माजी राज्यमंत्री आणि विद्यमान कार्यसम्राट आमदार अमित भैया देशमुख साहेब यांचे ते अगदी राईट हँड आहेत। सांगतायत की अमित भैया देशमुख साहेब म्हणजे देशमुख कुटुंबामुळे मी राजकारणात आलो आणि मला या ठिकाणी राजकारणामध्ये काम करण्याची संधी सुद्धा भेटली। कैलासवासी लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्यावर अगदी जीवापाड प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व ते सांगतायत की साहेबांच्या अनेक आठवणी आहेत आणि म्हणूनच मला या ठिकाणी राजकारण आणि सामाजिक कार्य या दोन्ही कार्याची आवड लागली। अगदी प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून प्रताप पाटील यांचं सामाजिक कार्य सुद्धा खूप उल्लेखनीय आहे। अगदी या धनेगाव नगरीमध्ये आल्यानंतर गाव हागणदारी मुक्त असेल, त्याचबरोबर अगदी वृक्ष लागवड असेल, गावातील रस्ते असतील, गावची शाळा असेल आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अगदी सर्व धर्मातील लोकांना अगदी एका दिलाने एका विचाराने अगदी घेऊन चालणारं हे व्यक्तिमत्व अशी ओळख प्रताप पाटलांची आहे। ते सांगतायत की सत्ता खुर्ची असेल अगर नसेल परंतु आपण आपली माणुसकी जपली पाहिजे। विलासराव देशमुख युवा मंच चे ते तालुका सचिव आहेत। एक तालुका सचिव या नात्याने त्यांचं कार्य सुद्धा खूप उल्लेखनीय आहे। तर आपण भेटूया आता प्रताप नामदेव पाटील सरपंच धनेगाव। प्रतापजी, गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। राजकीय प्रवास तुमचा खूप उल्लेखनीय आहे। अगदी घरची तुमची जी काही पार्श्वभूमी आहे, अगदी शेतकरी कुटुंब, अगदी काबाड कष्ट, राजकारणात येईल का नाही याची तुम्हाला गॅरंटी नव्हती। मग राजकारणात आपण कसे आलात, का तुम्हाला राजकारणामध्ये यावंसं वाटलं? कैलासवासी लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्याला प्रभावित होऊन, त्यांच्या कर्तृत्वाला प्रभावित होऊन मी माझ्या राजकारणात येण्याचा ओढा मला लागला आणि राजकारणात येण्यापेक्षा मी समाजकार्यात गुंतलो आणि त्या समाजकार्यातून आदरणीय आमचे नेते, युवा नेते अमितजी देशमुख साहेब यांनी त्यांच्या अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला या ठिकाणी एक चांगलं काम करण्याची संधी खऱ्या अर्थानं भेटली। तर कशा पद्धतीने आपण गावामध्ये काम करत आहात? गावामध्ये आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून गावामध्ये विकास निधी नेण्यासाठी त्यांनी विकास निधी आम्हाला उपलब्ध करून दिला। त्या विकास निधीमधून रस्ते असतील, नाल्या असतील, दवाखान्याचे आरोग्याचे प्रश्न असतील, शाळा असतील, या सर्व गोष्टी मला निधी उपलब्ध करून दिल्यामुळं गावामध्ये कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं मी निश्चित माझ्या गावामध्ये केलेलं आहे। याचा एवढा आम्ही फायदा करून घेतला आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाचा की माझं गाव 2017-18 मध्ये
तालुक्यामध्ये स्मार्ट विलेज म्हणून मला गावाला प्रथम पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मिळवत असताना मी माझं गाव माझ्या गावामध्ये 300 वृक्ष लागवड केली, शोषखड्डे घर तिथं शोषखड्डा हे केले, माझं गाव 100% हागणदारी मुक्त केलं. माझ्या गावामध्ये कुठलेही रस्ते सर्व रस्ते काँक्रीटचे झालेले आहेत, कुठले रस्ते शिल्लक नाहीत. कंपार्टमेंट बिल्डिंगचे काही कामं आम्ही केली. तसेच पाणी अडवा पाणी जिरवा या योजना केल्या आणि सांडपाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टी मला माझ्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या कार्यकिर्दीमध्ये मला गावामध्ये सामाजिक कार्य करत असताना या करता आल्या आणि ते कार्य करत असताना मला माझ्या गावच्या लोकांचं खूप सहकार्य मिळालं. जसं गावच्या लोकांचं सहकार्य मिळालं तसं जे महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांचं ही मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य की प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आम्ही मागितली त्यावेळेस धनेगाव हे माझं गाव, बाबळगाव पंचकृषीतलं गाव. आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणायचे की धनेगाव हे बाबळगावच आहे, हे माझं गाव आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब आमच्या गावचं ग्रामदैवत श्री रोकडेश्वर मंदिर, त्या रोकडेश्वर मंदिराला आदरणीय विलासराव देशमुख साहेब कुठल्याही कार्याचा शुभारंभ त्यांनी तेथे नारळ वाढवून रोकडेश्वराला नारळ वाढवून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी प्रत्येक कार्याचा शुभारंभ केलेला आहे. तीच परंपरा आदरणीय आमचे नेते दिलीपराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अमित भैया देशमुख साहेब असतील, युवा नेते आमचे धीरज भैया देशमुख साहेब. आज आम्ही आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब यांच्या टीममध्ये आता आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय अमित देशमुख साहेबांनी मला विलासराव देशमुख युवा मंचाचा धनेगावचा शाखा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करत मी धनेगावमध्ये निराधारांच्या पगारी असतील, सामाजिक कार्य असेल, कुठल्या जयंती असतील, गणपती उत्सव असतील किंवा एक सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व गोष्टी त्याच्यातून मी कार्य करत राहिलो आणि त्या कार्याचा फायदा म्हणून मला लोकांनी धनेगावमध्ये म्हणजे एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा ज्याची पार्श्वभूमी राजकीय माझी कौटुंबिक पार्श्वभूमी कसलीही नव्हती तरी ती राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही माझ्या सामाजिक कार्याला बोलून आणि माझ्या सामाजिक कार्याला त्यांनी साथ दिली आणि माझ्या या संघर्षमय जीवनाला त्यांनी मला धनेगावमध्ये 2 वेळा ग्रामपंचायतचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्यातून मला बिनविरोध 10 वर्षे माझ्या राजकीय जीवनाचे मला बिनविरोध असं कार्य करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मला कुठलाही म्हणजे धनाचा वापर करावा लागला नाही, मला त्याची आवश्यकताही पडली नाही. कारण एक नावाजण्या योग्य गोष्ट आहे की आजच्या या राजकीय याच्यामध्ये सर्व राजकीय गट असतील तर याच्यामध्ये संघर्ष आणि राजकारण एवढं सहज राहिलेलं नाही की प्रत्येक राजकारणातली गोष्ट ही पैशानं तोडली जाते. परंतु माझं गाव आदरणीय आमचे युवा नेते धीरज देशमुख साहेबांचा मागच आम्ही एक विविध विकास कामाचा शुभारंभ असा एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय धीरज भैया देशमुख साहेबांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की धन्य धन्य ते गाव ज्याचं नाव धनेगाव. तर त्याचं कारणच हे होतं की त्या गावामध्ये ज्यावेळेस मी माझं प्रास्ताविक मांडलं त्यामध्ये मी तिथे आदरणीय धीरज भैया देशमुख साहेबांना माझ्या कार्याचा पाढा वाचून दाखवला. त्याला प्रभावित होऊन आदरणीय युवा नेते धीरज भैया साहेब सुद्धा आता कुठल्याही कार्यक्रमात म्हणतात की तुम्ही स्मार्ट गावचे सरपंच आहात आणि तुमचा या कार्याचा अनुभव माझ्या तालुक्याला झाला पाहिजे, आपल्याला ग्रामीण मतदारसंघाला झाला पाहिजे. म्हणून त्यांनी युवा सरपंचांना मला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमोट केलं आणि त्यांच्या सतत मला म्हणतात की तुम्ही किती सरपंचाला बोललात, तुमचं कार्य काय चालू आहे.
आणि तुम्ही जे धनेगावात केलं, जे धनेगावात राबवलं ते तालुक्यात राबलं पाहिजे. आणि स्मार्ट गावचे सरपंच स्मार्ट तालुका करण्याच्या याच्यामध्ये पुढे असले पाहिजेत. म्हणून ते सतत माझा तगादा लावून असतात. आणि जी पहिली भेट कुठे धीरजभाईच्या समोर गेलो, या सरपंच तुम्ही स्मार्ट गावचे सरपंच आणि तुमचं कार्य आणि तुमच्या कामाचा आपल्या तालुक्याला उपयोग झाला पाहिजे असं ते म्हणून मला प्रभावित करतात. आणि आमचे नेतृत्व असतील, आदरणीय धीरजभाई देशमुख साहेब असतील, आदरणीय युवा नेते अमितभाई देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, या सर्व नेतृत्वानं माझ्या या धनेगावच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीच्या कार्याला कार्य पाहून मला लातूर पंचायत समितीमध्ये बाबळगाव गणाचा पंचायत समिती सदस्य आरक्षण ओपन महिला आरक्षण असल्यामुळं ते माझ्या आईला संधी दिली. आणि त्या संधीतून मी धनेगावचं काम करत असताना मला आणखी 6 गावात आणि तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली आईच्या रूपानं. आणि ते संधीचं सोनं मी निश्चितच त्या संधीचा फायदा तालुक्यातील विविध योजना असतील, जे वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, विकासाच्या योजना असतील, ग्रामपंचायतीला सहकार्य करणे असेल, टंचाईचा काळ असेल, अधिग्रहण असतील, हातपंपाची दुरुस्ती असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असतील, ग्रामपंचायतीचा निधी खर्च करण्याचे मध्ये मार्गदर्शन असेल, आणि या सर्व गोष्टी आज करण्याची मला संधी मिळाली. आणि त्या संधीतून मला तालुक्यावर काम करण्याची संधी मिळाली. हे उद्याचं नेतृत्व आदरणीय अमितभाई देशमुख साहेब यांचं जसे विलासराव देशमुख साहेबांच्या कार्याला प्रभावित होऊन मी राजकारणात आणि समाजकारणात आलो, तसंच आमचे युवा नेते अमितभाई देशमुख साहेब ही निश्चित आम्हा सर्व तरुणांना मार्गदर्शन आणि आणखी तरुण पिढीनं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांसारखंच आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक कार्यात आणि राजकीय कार्यात आपलं पाऊल ठेवावं असं हे आदर्शवत नेतृत्व. कारण या नेतृत्वाला आलेला व्यक्ती कामच घेऊन आला पाहिजे आणि आलेल्या व्यक्तीचं मी काम करून त्याचं समाधान केलं पाहिजे. मी तर असे म्हणेन, आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे साहेबच होते, परंतु निश्चित काही कामाच्या बाबतीमध्ये आदरणीय अमित देशमुख साहेब, मी म्हणलं तर असं चुकीचं ठरणार नाही की त्यांच्याही पुढे एक पाऊल टाकून त्यांच्या कार्याचा त्यांचा वारसा उत्तमपणे निभवत आहेत असं म्हणलं तर मी चुकीचं ठरणार नाही. पाहिले आपण की लातूर तालुक्यातील धनेगाव नगरीचे अगदी लोकप्रिय युवा सरपंच, त्याचबरोबर अगदी देशमुख कुटुंबाचे एक सदस्य अमित भैया देशमुख साहेब यांच्या अत्यंत लाडके या नेतृत्वाने धनेगावचा कारभार पाहत असताना गावाला अगदी स्मार्ट विलेजचा पुरस्कार, गाव हागणदारी मुक्त असेल, वृक्ष लागवड असेल आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी गावचा प्रचंड विकास केलेला आहे. ते सांगतायत की हे सगळं मला करता आलं यासाठी की माझ्यावर या ठिकाणी देशमुख कुटुंबाची प्रचंड अगदी मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य आणि म्हणूनच मला हे काम करता आलं. अगदी ते सांगतायत की अमित भैया देशमुख साहेब हे आमचं नेतृत्व आहे आणि येणारी विधानसभा निवडणूक साहेबांनी परत जिंकलेली असेल. आणि फक्त जिंकणे हा विषय नाही, तर आमचे साहेब अगदी भविष्यातील अगदी एक राजकारणातील अगदी एक हुकमी एक्का असतील, एक चांगल्या खात्याचे ते मंत्री असतील असा त्यांना पूर्णपणे आत्मविश्वास वाटतो. गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात अमित भैया देशमुख साहेब यांचे अत्यंत विश्वासू धनेगावचे लाडके सरपंच, त्याचबरोबर या ठिकाणी बाबळगाव गणातील अगदी पंचायत समिती सदस्य असलेल्या सरोशीताई नामदेव पाटील यांचे चिरंजीव असलेले प्रताप पाटील अगदी पुढील काळामध्ये तुम्हाला आणखी चांगलं काम करता यावं, प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून आपली सामाजिक कार्याची जी शिडी आहे ती उंचावत जावं आणि आपल्याला दीर्घ आयुष्य, एक चांगलं आरोग्य आपल्याला लाभो, एवढंच या ठिकाणी सदिच्छा. न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल, धनेगाव तालुका, जिल्हा लातूर, रामदास तपसे आणि श्रीमंत खांडेकरसह संतोष रोकडे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज 1 महाराष्ट्र.